कायदा आपल्या हातामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला हे रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये जेवढ्याही काही इनएडिक्वेट गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायच्या आहे. आणि बरेच लोकांचा प्रश्न असाही उपस्थित राहतो की बा याच्यामध्ये आपल्याला सायनिंग अथॉरिटी मिळेल का, आपल्याला याच्यामध्ये आपण इंडिपेंडेंटली लॅबोरेटरी चालवू शकू का. तर कायद्याचा तुम्ही अभ्यास करा. 26(2) मध्ये डिझायर टू प्रॅक्टिस ऍज अ पॅरामेडिकल प्रॅक्टिसिंग पर्सनल हा जो शब्द आहे याचाच आधार घेऊन आपण रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये सुद्धा म्हणजे रेग्युलेशन्स जे आपली कायदा जो आपला इनएडिक्वेट आहे त्या रेग्युलेशन्स मध्ये आपण त्याचा आधार घेऊन या सगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. आणि आता की हे रूल्स अँड रेग्युलेशन आपण आता मेडिकल एज्युकेशन मध्ये सबमिट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळ्या जणांना त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. DMLT MCVC पासून तर MSc पर्यंत ज्याही लोकांनी बेसिक पॅरामेडिकल क्वालिफिकेशन घेतलेली आहे आणि ती गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज आहे त्या सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल आणि त्या संदर्भामध्ये रेग्युलेशन्स मध्ये आम्ही सगळ्यांचा समावेश केलेला आहे.